नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। ऑपरेशन सिंदूरचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जल्लोष। पहलगाव हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी 9 ठिकाणावर मध्यरात्री मिसाईल सोडून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करत बदला घेतला। जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात अनेक भारतीय पर्यटकांची पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली होती। अनेक महिलांच्या समोरच त्यांच्या पतीची हत्या करून माथ्यावरील कुंकू सिंदूर पुसले होते। या भ्याड हल्ल्याने संपूर्ण भारत देशात दुःखाचा डोंगर कोसळला होता। आज मध्यरात्री भारतीय सैन्याने शौर्य गाजवत ऑपरेशन सिंदूर राबवल्यामुळे संपूर्ण देशाला आनंद झाला आहे। त्यामुळे ऑपरेशन सिंदूरचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मलकापूर चौक अकोला येथे 7 मे रोजी फटाके फोडून व नागरिकांना पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माजी नगरसेविका किरणताई बोराखडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दामोदर जगताप, महिला महानगर महासचिव सुवर्णाताई जाधव, माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदाशिव, बाबाराव दंदी, किशोर तेलगोटे, प्रकाश वानखडे, डी.जी. तायडे, मायाताई इंगळे, छायाताई वानखडे, कविताताई डोंगरे, मीनाताई सरदार, कविताताई लाड, नम्रताताई वाहुरवाघ, वैशालीताई इंगोले, विमलताई खंडारे, आकाश गोपनारायण, संतोष भालेराव, सेवानंद इंगळे, गजानन येवतकार, देवानंद इंगळे, अंकुश इंगळे, अशोक खळसे, उत्तम मोरे, राजेश गोपनारायण, पुरुषोत्तम वानखडे, सिद्धार्थ वानखडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या वतीनं पाकिस्तानी सैन्याने जे आमच्या महिलांचा सिंदूर पुसण्याचं काम केलं आणि भारतीय सैन्य दलाने त्याला चोख उत्तर देऊन भारताची मान ताठ राखली, त्याबद्दल या ठिकाणी भारतीय सैन्य दलाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी आम्ही पेढे वाटून फटाके फोडून हा आनंदोत्सव साजरा केला। अशाच प्रकारचं सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल। संपूर्ण भारतीयांना या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं, त्यामुळे आम्ही भारतीय सैन्य दलाचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो। पहलगाममध्ये जो पाकिस्तानाने आमच्या महिलांचा सिंदूर पुसण्याचा जो काम केला आहे आणि आमच्या महिलांना आणि पुरुषांवर जो हल्ला केला आणि आमच्या महिलांचं सिंदूर पुसलं, त्याबद्दल जे आज भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवून जे पाकिस्तानमधल्या पीओकेमध्ये त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, याबद्दल भारतीय सैनिकांचं मी अभिनंदन करते। जय हिंद। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।